शेतकरी मित्रांनो, ही जी शेळी आहे या शेळीला एक थोडासा त्रास आहे, तो म्हणजे हिला बहुतेक शिंगाला धडक वगैरे लागली असेल किंवा मग एखाद्या शेळीनं मारलं असेल, परंतु त्यामुळं तिचं नर्वाइन जे सिस्टम आहे ते थोडंसं जे प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे. त्या ठिकाणी काही एवढं व्यवस्थित पद्धतीनं नर्व्स तिचे काम करत नाहीत. त्यासाठी तिला आपण आज न्यूरोकाइंडी एक्सेल त्यासोबतच आयसोफ्लूड आणि मेग्लोडाईनसोबत CPM हे इंजेक्शन दिलेले आहेत. आणि हे जे IV आहे, IVमध्ये DNSमध्ये आपण ऑक्सिटेट्रासायक्लिन टाकलेले आहे, कारण की शेळीला 106 असे ताप असून शेळी एकदम सिरियस कंडिशनमध्ये आहे. त्यानं आज फक्त थोडंसं खाल्लेलं आहे. तुम्ही समजू शकता 106 टेम्परेचर म्हणजे एकदम हायर टेम्परेचर राहतं. आज आपण बालाघाट डोंगररांगामध्ये आलेलो आहोत. पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. आभाळ भरून आलेलं आहे. मे महिना चालू आहे आणि एकदम सुंदर पद्धतीचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. हे आमच्या प्रल्हाद तिडके यांचं घर आहे. या ठिकाणी त्यांची वस्ती आहे. आता येत्या फ्युचरमध्ये ज्यावेळेस आपण विजिट करू त्यावेळेस तुम्हाला हा डोंगर संपूर्ण हिरवा दिसेल. ही आपली गाडी लावली आपण या ठिकाणी.